नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका पदभरतीच्या जाहिराताबद्दल बोलणार आहोत। तर ही जाहिरात आहे कारागृह विभाग महाराष्ट्र शासन पदभरती प्रक्रिया 2023। विविध पदासाठी ही जाहिरात आहे। या ठिकाणी तुम्हाला लिपिक 125 पद, वरिष्ठ लिपिक 21 पद आणि लघुलेखक निम्न श्रेणी 4 पद। लिपिक साठी पदवीधर असणं गरजेचं कोणत्याही शाखेचा। वरिष्ठ लिपिकासाठी पण पदवीधर कोणत्याही शाखेचा आणि लघुलेखक निम्न श्रेणीसाठी टायपिंग आणि शॉर्ट हँड टायपिंग असणं गरजेचं आहे। त्यानंतरचं मिश्रक हे पद आहे, यासाठी 10वी किंवा 12वी असणं गरजेचं आहे आणि एक डिप्लोमा असणं गरजेचं आहे। शिक्षक एकूण 12 पद आहेत, यासाठी 12वा वर्ग पास आणि डीएड किंवा डीटीएड असणं गरजेचं आहे। शिवणकाम निदेशक साठी वर्ग 10वा पास आणि प्रमाणपत्र आणि सुतारकाम निदेशक साठी वर्ग 12वा पास आणि एक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर बेकरी निदेशक 4 पद आहेत, यासाठी वर्ग 10 वर्ग पास असणं गरजेचं आहे आणि बेकरी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। पानाकार 6 पद आहे, वर्ग 10वा किंवा 12वा आणि सुतारकामाचं प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र। विणकाम निदेशक 2 पद आहेत, टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। चर्मकला निदेशक साठी वर्ग 10वा आणि एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे। यंत्र निदेशक साठी वर्ग 10वा आणि मेकॅनिस्टचं एक प्रमाणपत्र आणि 3 वर्षाचा अनुभव। निटिंग अँड वेव्हिंग निदेशकासाठी वर्ग 10वा किंवा 12वीचे विद्यार्थी पात्र ठरतील। टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे करवत्या, यासाठी वर्ग 4था पास असणं गरजेचं आणि सॉमिल मध्ये काम केल्याचं प्रमाणपत्र। लोहार निदेशक साठी 10वी किंवा 12वी आणि मेटलचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। कातारीसाठी वर्ग 10वा किंवा 12वा वर्ग पास असणं गरजेचं आहे। गृहपर्यवेक्षकासाठी वर्ग 10वा पास असणं गरजेचं आहे आणि 10वीला इंग्रजी असणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर पंजा व गालीचा निदेशक 1 पद आहे, यासाठी वर्ग 10वा पास असणं गरजेचं आहे। विणकामाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतरचं पद आहे ब्रेल लिपी निदेशक, मग आहे जोडारी, मग आहे प्रिपेटरी, मग आहे मिलिंग पर्यवेक्षक आणि शारीरिक कवायत निदेशक 1 पद आहे आणि शारीरिक शिक्षण निदेशक हे 1 पद आहे। तर एकूण 255 पदासाठीची ही भरती आहे। काही शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगितली। संपूर्ण ही जाहिरात तुम्हाला डिटेल्स पाहता येईल तुमच्या मोबाईलवर। तुम्ही महाप्रिझन टाइप केलं तर गुगल मध्ये हे ओपन होईल आणि संपूर्ण जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। तर यासाठीची जी पात्रता आहे ती आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेतली। तर ऑनलाईन परीक्षा होईल या सगळ्या पदासाठी। परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान असे विषय असतील। मराठी इंग्रजीमध्ये काही पॅसेज असू शकतात आणि काही ग्रामरचे प्रश्न असू शकतात। सामान्य ज्ञान मध्ये जनरल माहिती महाराष्ट्राबाबतची आणि बौद्धिक चाचणीमध्ये काही आकृत्या आणि काही गणिताचे प्रश्न असतील। प्रश्न किती आणि गुण किती या ठिकाणी दिलेले आहे। एकूण प्रश्न 100 असतील आणि एकूण गुण असतील 200। तर 1 तास 40 मिनिटाची ही परीक्षा राहील, ऑनलाईन परीक्षा। आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल। तर महाप्रिझन या संकेतस्थळावर हे फॉर्म भरायचे आहे। काही फी आहे आणि आरक्षण पण आहे। SC ST, महिला, माजी खेळाडू, दिव्यांग म्हणजे अपंग विद्यार्थी आणि अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी आरक्षण आहे। आणि शेवटची तारीख आहे 21/1/2024। तर या तारखेपर्यंत हे फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता आणि फी पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। तर ही होती एक जाहिरात आणि त्यासाठीचा हा एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी
तयार केलेला आहे. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला काही उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करू शकता आणि लाईकही करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट टाइम. थँक्स.